कर्तृत्व नाही म्हणून दुसऱ्याचं कर्तृत्वान पोराचं सत्कारच होऊन द्यायचं नाही, ही मानसिकता रामराजे तुमची बरोबर नाही. तुमच्या शिवसेने पक्षामध्ये अंतर्गत आता पदाधिकारीच्या निवडी आहेत. विजय माने हे शहराध्यक्ष पदासाठी प्रचंड मोठे दावेदार असल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी हा उपद्व्याप केलाय की काय अशी शंका मनात येते. नमस्कार. स्थानिक एका ऑनलाईन वृत्तपत्रामध्ये फलटण शहर शिवसेना म्युनिसिपल पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 8 मधील एक तथाकथित फ्लेक्स काढण्याचा मागणी करण्यात आली आहे. सदरची मागणी आलेल्या बातमी बघितल्यानंतर माझ्या असं वाटलं की कदाचित आमच्या भाजपचे नगरसेवक आप्पा मांढरे किंवा नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या कुठल्या फ्लेक्सवर वगैरे मागणी आहे की काय, पण बातमी वाचल्यानंतर असं कुठलंही जाणवलं नाही. आणि राजकीय मागणी असती तर त्यांनी थेट नाव घेऊन केली असती असं मनाला वाटलं. म्हणून माहिती घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर असं लक्षात आलं, शिवसेने पक्षामध्ये अंतर्गत आता पदाधिकारीच्या निवडी आहेत. विजय माने हे शहराध्यक्ष पदासाठी प्रचंड मोठे दावेदार असल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी हा उपद्व्याप केलाय की काय अशी शंका मनात येते. कारण विजय माने यांचे सुपुत्र जे भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली, त्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून जन्मगावी येत असल्याने त्यांच्या स्वागताचा फ्लेक्स लावायचा निर्णय झाला आणि त्या पद्धतीने स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला आणि फ्लेक्स लावला. या लागलेल्या फ्लेक्सवर ह्यांचं पोटशिळ उठलंय. अर्थात स्वतःचं पोरग कर्तृत्व नाही म्हणून दुसऱ्याचं कर्तृत्वान पोराचं सत्कारच होऊन द्यायचं नाही, ही मानसिकता रामराजे तुमची बरोबर नाही. तुमच्या मुलाचा झालेला पराभव तुम्हाला इतका जिव्हारी लागलाय की तुम्हाला आता कुठल्याच मुलाचं कौतुक व्हावं असं वाटत नाही. हे योग्य नाही. हार जीत होत असती. 30 वर्ष आम्ही हार बघितली आहे, लोकसभेला आम्ही हार बघितली, म्हणून आम्ही कधी कुणाचं पोटशूळ नाही. बदला नाही. आमचा नेता सांगतो बदला नाही, बदल घडवा. तुम्ही बदला घ्यायच्या भूमिकेत जातात आहे, हे चुकीचं आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे. अर्थात जे पिल्लावळे नाही स्वाम्या गोम्या खालचा ज्यांनी हे तक्रार दिली ना, त्यांना माहित नाही की आपण ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाललंय त्या नेतृत्वाच्या घराने छत्रपती शिवरायांशीही मान राखलं नाही. त्यामुळे ह्या भारत मातेशी सेवा करणाऱ्या जवानाशी हे काही मान राखणार. मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगतो की अशा कृत्य करू नका. जे करायचंय ते छटीठोकपणे करा. धन्यवाद.